हा जो शिलालेख आहे महाराजांचा, या महाराजांच्या शिलालेखामध्ये झालं असं होतं की 1885 पर्यंत साधारणतः गडावर जायला अनेकांना बंदी होती. जेम्स डग्लस गेला, त्याच्यानंतर मग हळूहळू लोक जायला लागले, टिळक गेले आणि अनेक लोक गेले त्याच्यानंतर. आणि मग नंतर असं ठरवलं की किल्ल्यावरती महाराजांची समाधी बांधायची ती. मग त्यावेळेला पैसे गोळा करून ती समाधी बांधायचं वगैरे हे सगळं केलं. पण मीन टाईम काही इतरही अभ्यासक म्हणण्यापेक्षा एक भटकंती करणारी लोक, असे काही लोक किल्ल्यावर गेले. त्यांनी शिलालेख वाचला तो, आणि त्यातलं त्यांनी पहिलंच वाक्य ते वाचलं शिलालेखातलं की काय, श्री महागणपतेन महा प्रासादो जगदीश्वरस्य, हे वाक्य वाचलं. आणि त्यावरनं त्यांना असं लक्षात आलं की प्रासादो जगदीश्वर म्हणजे ते ओवऱ्या ज्या आहेत मंदिराच्या, तो म्हणजे प्रासाद, आणि हे मंदिर म्हणजे जगदीश्वर. आणि हे जगदीश्वर मंदिर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तळपत राहावं असं म्हटलंय त्यात. म्हणजे असा एक अर्थ लावला आणि तो अर्थ बसत होता व्यवस्थित त्याला, म्हणजे त्या श्लोकामध्ये. पण 1940ला जेव्हा शन्ना जोशींनी हे कागद वाचले, तेव्हा कागद वाचल्यावरती त्यांना असं लक्षात आलं, कारण त्यांना कागदपत्रांमध्ये 12 ते 13 पत्र अशी मिळाली की ज्याच्यामध्ये वाडेश्वर उल्लेख आहे सगळीकडे. ते मग जगदीश्वर कुठे, म्हणजे एकही जगदीश्वरशी संबंधित पत्र नाही, आणि सगळी पत्र जी आहेत ती गडावरच्या शिवमंदिर म्हणजे वाडेश्वराबद्दल आहेत. हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर इंटरप्रिटेशन असं केलं की हे जे मूळ हे जगदीश्वर मंदिर आहे त्याला गौरवार्थाने वाडेश्वर मंदिर असं म्हणत असावेत. रायगडावरती अनेक वेळा जाणं झालं, तेव्हा मी जेव्हा बघितलं तेव्हा मग मी शन्ना जोशींचं पण वाचलं, आणि मग मी प्रत्यक्ष त्याचा बांधकामाचा अभ्यास केला. थोडं पाहिलं बांधकाम मी कसं आहे काय आहे. तर तो नगारखान्याच्या भिंतीमध्ये आत बसवलेला तो शिलालेख आहे. म्हणजे नगारखान्याची एंट्री सरळ आहे, पण तो बाहेरनं जाऊन वळून असा आतल्या बाजूला आहे शिलालेख. त्यात तू जर तो शिलालेख बघशील तर तो असा तिरपा बसवला आहे, तो सरळ नाही आहे. त्याच्या आजूबाजूचे दगड बघशील तर ओबडधोबड आहेत ते सगळे. त्याच्यामुळे कुठेतरी तो बांधकामाच्या दुरुस्तीमध्ये दुसरीकडनं आणून कुठेतरी इथं बसवला आहे असं ते एकूण मला लक्षात आलं. तर मग हे शिलालेख जेव्हा वाचला तेव्हा असं लक्षात आलं की मग तर याच्यातला प्रासादो जगदीश्वरस्य जे म्हटलेलं आहे, आणि जगदीश्वराचा कुठे उल्लेखच सापडत नाही आहे. मग श्लोकामध्ये प्रासादो जगदीश्वरस्य म्हणजे जगदीश्वर म्हणजे खुद्द शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांचा प्रासाद म्हणजे काय, तर तिकडे राजवाडा. तो अख्खा कॉम्प्लेक्स म्हणतोय मी, कॉम्प्लेक्स, घर नाही. आणि तू शिलालेख जर बघितलंस तर त्यात राजवाड्याचा हा उल्लेख आला आहे, प्रासादो जगदीश्वरस्य. आणि त्याच्यानंतर महाराजांच्या राहत्या घराचा पण उल्लेख आलेला आहे, नरेंद्र सदन. कदाचित हा शिलालेख जो आहे हा शिलालेख तिकडे राजवाड्यावर कुठेतरी असावा, म्हणजे नगरखान्याच्या जवळ वगैरे कुठेतरी. आणि मग मधल्या काळात जेव्हा ही 40-42 वर्ष यांची सत्ता होती तेव्हा यांनी तो टाकून दिला असेल. आणि मग पुन्हा जेव्हा मराठ्यांना 1734ला सत्ता आली तेव्हा जो मिळाला तो त्यांनी इथे आणून लावला त्याच्यामध्ये.